नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून संध्या घोलप लिखित एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोचवते. ऐकूया. विकी कौशल एका मुलाखतीत म्हणाला होता, मिडिल क्लास वो होता है जो कभी मन से जाता नहीं. मला पटलं. हे कदाचित सगळ्याच क्लासबद्दलचं सत्य असेल, पण मी पडले मध्यमवर्गीय ना, त्यामुळे मला ते पटलं. तो म्हणाला, हम कल के लिए बचा के रखते हैं मगर आज जीना भूल जाते हैं. असू दे, उद्यासाठी होईल. हा, हे तर आपलं पालुपद असतं. मग उद्या मुलं मोठी झाल्यावर वापरता येईल, नातवंडांसाठी होईल, आपल्या म्हातारपणात उपयोगी पडेल, अशी यादी वाढत जाते आणि गरज नाहीच, पण पसारा मात्र वाढत जातो. आपले माळे भरलेले असतात, कपाटं ओसंडून वाहत असतात आणि त्यातल्या गरजेच्या किंवा वापरत्या वस्तू कमीच असतात. आता मिनिमलिझम म्हणजेच कमीत कमीची चर्चा वरचेवर ऐकू येते. जी गोष्ट 3 महिन्यात तुम्ही वापरली नाही ती तुम्ही पुढे कधीही वापरणार नाहीये, तेव्हा ती उचला आणि देऊन टाका, असं तज्ज्ञ मंडळी सांगतात. आपण ऐकतो आणि ती वस्तू मात्र माळ्यावर टाकतो. हा हव्यास नाहीये, तर वृत्तीच आहे. मध्यमवर्गीय वृत्ती, काहीही वाया न घालवण्याची वृत्ती, सगळं जोडून सांभाळून ठेवण्याची वृत्ती. पण याचा अतिरेक होत नाहीये ना, हे आता पाहिलं पाहिजे. अतिज्येष्ठांच्या घरात सगळ्या भिंती भरून सामान पाहिलं की हल्ली मलाच अस्वस्थ व्हायला होतं की यांच्या पश्चात कोण आणि कधी आवरणार हे सगळं, अशी काळजी वाटायला लागते. मुळात मिनिमलिझम म्हणजे कंजूसपणा किंवा अतिकाटकसर असा एक समज करून घेतलाय आपण. जेव्हा जी वस्तू गरजेची असते ती नक्की घ्यावी, वापरावी, पूर्ण उपभोगावी, पण त्याची वेळ झाली ना की ती टाकून द्यावी. अगदी सांभाळून ठेवू नये हे नक्की. एका ज्येष्ठ नागरिकाची एक खोली फक्त रद्दी पेपरनं भरलेली होती. एकटेच राहत होते. इतका कुबट वास पसरला होता घरभर. उंदीर होतेच. त्यांना विचारलं की म्हणायचे, जेव्हा पैशाची गरज असेल ना तेव्हा एकदाच विकून टाकीन, म्हणजे भरपूर पैसे मिळतील, नाहीतर थोडे थोडे पैसे कुठे जातात कळत नाही. जवळच बंगल्यात एकटी राहणारी एक सखी अचानक गेली. मुलं बाहेर देशात, तिचं घर गाठोड्यांनी भरलेलं, कपड्यांची दागिन्यांची प्रचंड आवड, कपाटात जागा नाही म्हणून साड्या कपडे जागोजागी बांधून ठेवले होते. अगदी मोठं डायनिंग टेबल सुद्धा एवढं भरलेलं होतं ना की एकटी असूनही ते जेवायला वापरू शकणार नाही. खूप वाईट वाटलं. एवढे कपडे ती निश्चितच वापरत नव्हती. मग असं असताना तिने तिचे कपडे गरजूंना देऊन टाकले असते तर? साठी उलटल्यानंतर मला उपरती झाली आणि मी सामान कमी करायला सुरुवात केली. मी कंजूस आहे का हा प्रश्न मी स्वतःला विचारला तर उत्तर नाही. अति काटकसर करते का? तेही नाही. मला वाचायची आवड आहे. आपल्याला हवी ती पुस्तकं लायब्ररीत मिळतील याची खात्री नसते. मी पुस्तक ऑनलाईन मागवते, वाचते आणि लगेच लायब्ररीत किंवा मैत्रिणीला देऊन टाकते. साठवायचं नाही. आजारी पडल्यावर डॉक्टर काही औषधं देतात. शिल्लक राहिलेली औषधं मी माझ्या केमिस्टला परत देते. त्याला सांगते की मला पैसे नकोत, पण एखाद्या गरजूला 2-4 गोळ्या हव्या असतील तर यातल्या द्या, म्हणजे त्याचे पैसे वाचतील. फ्रोझन शोल्डरचा त्रास सुरू झाल्यावर माझ्या लक्षात आलं की साडी नेसणं शक्य नाही होणार. मग मी 3-4 साड्या ठेवल्या आणि बाकी सगळ्या देऊन टाकल्या. अगदी महागातल्या साड्यासुद्धा दिल्या. अर्थात असं बऱ्याच गोष्टींबद्दल सांगता येईल, पण तुर्तास पुरे. पण मग माझ्याकडे मॅचिंग चपला नाहीत, दागिने तर नाहीच नाही, पर्सची चळत नाही, भरपूर प्लास्टिक पिशव्यांचा साठा नाही, डिस्पोजेबल प्लास्टिक डब्यांच्या उतरंडी नाहीत. यामुळे माझं काही अडतं का? तर बिलकुल नाही. अटोपशीर राहता आलं की झालं असा प्रयत्न करते मी. आपल्या पश्चात मुलांना इंटरेस्ट नसेल अशा गोष्टी तर मी नक्की काढायचा प्रयत्न करते. त्यात सध्या प्रेमानं वाढवलेल्या झाडांचाही नंबर लावलाय. माझ्या झाडांना माझ्यासारखंच प्रेम मिळेल हे माहिती असलेल्या व्यक्तींना, मैत्रिणींना माझी झाडं मी देऊन टाकली. केवळ हौस म्हणून, गरज नसताना काहीही नवीन खरेदी करायची नाही, मी हे स्वतःला घालून घेतलेलं बंधन आहे.
बाजारात नवीन आलं, छान दिसलं म्हणून विकत घेतलं, असं कधीच करत नाही. पण फिरायची हौस आहे. शक्य तेवढी फिरत असते, ट्रिप्स करते, त्यासाठी काटकसर नाही करत. पण ट्रिपला जाऊन सुद्धा काहीही खरेदी न करता परत येणारी कदाचित मी एकटी असेन. आपण 30-40 वर्ष जपून ठेवलेल्या वस्तू आपल्या मुलांनी त्यांच्या संसारात वापराव्यात अशी अपेक्षाही आता करता येत नाही. कारण त्यांनी तो मध्यमवर्ग कधीच मागे सोडलेला असतो. आपणही सोडलेला असतोच हो, पण आपण मनानं मात्र तिथे असतो. गुंतलेल्या मनाचा गुंता सोडवणं आवश्यक आहे याची जाणीव झाली की मग गोष्टी सोप्या व्हायला लागतात. आता तर नात्यातही गुंतू नका असा सल्ला दिला जातो. मग निर्जीव वस्तूमधला जीव काढून घेणं सोपंच आहे नाही का? चला मग निवृत्तीच्या वाटेवर चालताना मिनिमॅलिझमची वाटही शोधायची, हो ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.